देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे। हा एक जगातला DBTचा रेकॉर्ड आहे। त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो। कृषी विभागातील काही प्रकार अनियमित कृषी विभागातील काही अनियमिततेचे प्रकरण पुढे येत आहे DBTला घेऊन वगैरे माजी कृषी मंत्र्यांवर आरोप होत आहे। त्या संदर्भात सरकार काही गांभीर्याने घेत आहे? असं आहे की आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो। त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत। मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही आहे। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन। सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळानं एक प्रस्ताव पाठविलेला आहे की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेच्या चार्जेस लागेल। पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, PM सूर्यघर करता देखील लागू नाही। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत, चुकीच्या गोष्टी सांगतायत। अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा PM सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही। या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे। द्वेष जो आहे द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये, प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीने द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। म्हटलेलं की मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, आमच्या मनाने आम्हाला PS आणि OSD देखील नेमता येते। असं आहे, पहिली गोष्ट माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत, उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत। कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। ठाणे आणि कल्याणमध्ये अतिक्रमणाची मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले, नागपुरातील प्रकार आहे, काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत। पोरांना शिक्षण मिळत नाही आहे आणि काही लोक पैसे लाटत आहेत, त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालत आहेत। ठाणे आणि कल्याणमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली। त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत
आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. नीलम गोरे भाऊ नीलम त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे गंभीर आरोप केले. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले की मर्सडीजची मागणी होत होती जर का काही पद पाहिजे असेल. बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. भाऊ, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. दिसून आला होता. आता शक्तीपीठचे पैसे जे MSRTC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी विरोध आहे. त्या ठिकाणी असं आहे, आत्ता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. सुसंवाद होताना काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा पुन्हा एकदा रंगाला लागली. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.